सर आपलं नाव काय? नमस्कार, मी शुभम सतीश दंडगवाड. मी मॅम आपलं? RRB स्केल 2 म्हणून सिलेक्ट झालो आहे. ओके. अर्चना काळे RBI असिस्टंट. ओके मॅम. पल्लवी पवार, मी बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्ट झालेलं आहे. Hello everyone, my name is Shubham Mahajan and I'm working as a head cashier in Bank of India right now. ओके सर. सर तुम्ही प्रॉपर कुठून आहात? मी प्रॉपर संभाजीनगरचाच आहे. मी सुद्धा संभाजीनगरचीच आहे. मी नांदेड महाराष्ट्र. माझं गाव भालगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही ऑनलाईन बॅच केली होती की ऑफलाईन? मी ऑफलाईन बॅचचा आहे. सर्व ऑफलाईन बॅचचा आहे. ओके. सर तुमचं ऑफलाईन बॅच करण्यामागचं काही स्पेसिफिक रिझन? मॅम तुमचं? त्यावेळेस कोरोना नव्हता आलेला, तर त्याच्यामुळे तेव्हा ऑफलाईन बॅचेसच होत्या आणि ऑफलाईन बॅचमध्ये जो एक्सपिरियन्स भेटतो ना, तो म्हणजे काहीच कशालाच मॅच नाही करू शकत. मॅम मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता बऱ्याच मुलींना पॅरेंट्स त्यांचे म्हणजे बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवत नाहीत किंवा त्यांना प्रिपरेशनसाठी बराचसा वेळ देत नाहीत. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी तर असाच मेसेज देईल की यार, जर तुमच्या मुलीची इच्छा आहे की बाहेर जाऊ शकते, ती शिकू शकते, त्याच्यामध्ये टॅलेंटेड आहे, तर पॅरेंट्सनी नक्की तिला पाठवा. कारण की ना, पेरेंट्सचा जो कॉन्फिडन्स असतो ना, जे मुलांमध्ये ते दाखवतात, त्याच्यामुळे त्यांना जे पुश भेटतं ना पुढे अचीव करण्यासाठी, त्याला काहीच हे करू शकत नाही. हां मॅम. एक्चुअली मैं भी बहुत फोर्सफुली आई हूँ. मैं नांदेड़ से हूँ, तो नांदेड़ टू औरंगाबाद आना ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी, क्योंकि मेरे पेरेंट्स भी अलाउ नहीं करते थे. बट टुडे बाहर आके मैंने पढ़ाई किया और आज मैं रिज़र्व बैंक ऑफ इंडिया में हूँ. तो और मेरे मम्मी पापा रिटायर्ड है दोनों भी, तो वो उनको भी मेरे साथ ही रहते हैं हम RBI में. सो आई थिंक ये इससे ज़्यादा शायद मुझे कुछ और बोलने की ज़रूरत नहीं है. सर मला तुम्हाला एक प्रश्न आहे. मी ऐकले की तुमचं फातिमा मॅम सोबत बॉन्डिंग खूप चांगलं होतं. तर मॅम बद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे फातिमा मॅडमने माझ्या सिलेक्शनमध्ये एक चांगला रोल प्ले केलेला आहे असं म्हणू शकतो मी. कारण कोरोना सिच्युएशन आल्यानंतर ॲक्च्युली बऱ्याच गोष्टींमध्ये मॅडमने मला हेल्प केलेली आहे आणि मला असं वाटतं की मी शब्दामध्ये तर नाही सांगू शकत की बस इतकंच बोलेल. सर माझा पुढचा प्रश्न आहे, SSA कडून तुम्ही काय लर्निंग्स घेतल्या? SSA ग्रुपमध्ये मला एक शिकायला भेटलं की बघा यार, तुमच्यामध्ये जर ती बात आहे, इफ यू आर फिलिंग लाईक इट इज युअर कप ऑफ टी, देन जस्ट गो फॉर इट. आणि मागे बघू नका, आहे तुमच्यामध्ये, तुम्ही करून दाखवणारच एक ना एक दिवस. सो जस्ट गो फॉर इट. तुमच्यामध्ये टॅलेंट तर असतोच, पण तुमच्या टॅलेंटला जे एक पुश पाहिजे असतं किंवा जे ते सांगतं की यार हां तुम्ही करू शकता, जे कॉन्फिडन्स देताना तो इथे येऊन भेटतो की हां तुम्ही नक्कीच ते अचीव करू शकतात म्हणून. वैसे तो SSA से बहुत कुछ सीखा तो है, और सारे ही फातिमा मैम और यश सर सभी लोग मतलब बहुत कुछ कहा है सभी लोगों ने, मतलब एक्सेलेंट है सभी लोग. बट एक चीज़ मैंने शुभम सर का बहुत सीरियसली ले लिया था, क्योंकि वो हमेशा कहते थे कि मतलब प्रेशर हैंडल कैसे करने का एग्ज़ाम में. तो वो एक था कि बस उन्होंने इतना सिंपल वे में बताया, बस स्क्रीन पे क्वेश्चन दिखेगा और तुम्हें वो एक जजमेंट आ जाएगा कि तुम्हें वो करना है या नहीं. बस स्क्रीन पे देखो, क्वेश्चन दिखेगा, आता है तो करो, नहीं आता है तो स्किप करो, बस. तो ये चीज़ मैंने बहुत सीरियसली लिया और वो मेरे को काफ़ी हेल्प भी किया. ओके मॅम. सर तुम्ही काय सांगाल? म्हणजे SSAचा एक वीकली टॉकमध्ये सरांनी एक म्हणजे याची हे लावली होती, म्हणजे महाभारतामधला कृष्णाचा एक कोट लावला होता की मनुष्याच्या दृढनिश्चयापुढे त्याला काहीच असंभव नाही. त्याने जर दृढनिश्चय केला तर देवतासुद्धा त्याला मदत करतात ते अचीव करण्यामध्ये, आणि ते मी आता सध्या फील करतो आहे. तर थँक्यू शुभम सर आणि शुभम सर अकॅडमीची सगळी टीम, थँक्यू व्हेरी मच. आम्हाला खूप चांगला क्लास भेटला आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही इथून यांच्या कनेक्टमध्ये आहोत आम्ही. सर पुढचा माझा शेवटचा एक लास्ट प्रश्न आहे तुम्हाला की फ्युचर ॲस्पिरंट्सना तुम्ही काय ॲडवाईस द्याल? फ्युचर ॲस्पिरंटसाठी कुछ नहीं, शुभम सर का क्लास लगाओ, बाकी सब अपने आप हो जाएगा. ओके. सर जे सांगतात ना ते फक्त फॉलो करा. मी जेव्हा इनिशियली प्रिपेअर करत होते ना, सर 2 गोष्टी बोलायच्या की तुम्ही ॲक्युरेसी ठेवा आणि स्पीड ठेवा. तर मग ते जे केलं ना स्टार्टिंगला प्रिपरेशनच्या वेळेस की यार ॲक्युरेसीवर फोकस केला, नंतर स्पीडवर केला. फॉर एक्झाम्पल पझलला पहिले 6 मिनिट लागले, पण मी ॲक्युरेटली करायचं. नंतर तो 2-3 मिनिटामध्ये व्हायला गेला. याच्यामुळे मग इतकं हे झालं ना की नंतर मग त्याचे रिझल्ट येत गेले. आणि सर? एक सांगावं लागेल फ्यूचर एस्पिरेंट्सला, यार इस क्लास में एक अलग ही वाइब है, बस यहाँ पे आ जाओ, हो जाएगा. ओके. थँक्यू सो मच सर. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.